मसाजोगमध्ये सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान. अश्विनी देशमुख विरुद्ध स्वरूपानंद देशमुख यांच्यात सरपंच पदासाठी लढत होते. उद्या दुपारपर्यंत निकाल जाहीर होणार आहे. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सरपंच पद रिक्त होतं. मसाजोगमध्ये सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होतंय. उद्यापर्यंत निकाल लागणार आहे. अश्विनी देशमुख विरुद्ध स्वरूपानंद देशमुख यांच्यामध्ये सरपंच पदासाठी लढत. अशोक काळकोटे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. अशोक, मसाजोगमध्ये सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होतंय, काय अपडेट? वृषाली, सध्या आपण जर पाहिलं तर मस्साजोग मधली पोटनिवडणूक पार पडते आणि यासाठीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. मस्साजोग मधील जे मतदार आहेत ते सकाळी 7:30 वाजल्यापासून या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येत आहेत. या अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडून मोठा पोलिसांचा बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे. मात्र सकाळी 7:30 वाजल्यापासून अगदी वृद्ध लोक देखील या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येत आहेत. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदारांकडून प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर ही पोटनिवडणूक होती आहे आणि पुढील जो 18 महिन्याचा कालावधी आहे त्यासाठी ही सरपंच पदाची पोटनिवडणूक असणार आहे. आज 5:30 वाजेपर्यंत हे मतदान प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होईल आणि यानंतर उद्याच या संदर्भातला निकाल जाहीर होणार आहे. सध्या जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पोलिसांचा बंदोबस्त आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांचं एक पथक देखील या ठिकाणीच आहे आणि पूर्णपणे आपण लक्ष ठेवून असल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे. वेळोवेळी या संदर्भातल्या अपडेट्स ज्या आहेत त्या वरिष्ठांना दिल्या जात आहेत. मात्र सध्या या ठिकाणी शांततेत ही मतदान प्रक्रिया पार पडत असल्याचं पाहायला मिळतंय. वृषाली, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.